पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. वादळी पाऊस अन गारपिटीचा फटका. आंब्याचे झाड कोसळून 6 मेंढ्यांचा मृत्यू. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील घटना. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथे वादळी वारा, पाऊस व गारपिटीमुळे दुर्दैवी घटना घडली. कोंटी येथील मेंढपाळ शेतकरी सोनाजी रामभाऊ खताळ हे मेंढ्या चारण्यासाठी धरण परिसरात आले असता अचानक जोरदार वाऱ्याने आंब्याचे मोठे झाड कोसळले. झाडाखाली आसरा घेतलेल्या मेंढ्यांपैकी 6 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 299 काल झालेल्या चक्रीवादळामुळे माझ्या शेतातील आंब्याचं झाड कोसळून हे पडलेले 7-8 नग, अंदाजे 3, 2, 5, 6, 7 नग मेंढरं आणि बकरी यांचा दुर्दैवी आंब्याच्या झाडाखाली दबून मृत्यू झालेला आहे. तरी कृषी खातं असेल, राज्य सरकार असेल, यांनी या गरीब लोकांची थोडीफार जी होईल ती मदत करण्यात यावी, त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शिवनी आरमाळ या शिवारामध्ये उद्धवजी शिंगणे यांच्या शेतामध्ये होता आणि अचानकमध्ये अवकाळी पाऊस आणि वारं उदान आलं त्यामुळे त्यांचे मेंढरं हे आंब्याच्या झाडाखाली उभे होते. त्यांचा मेंढरांचा कळप उभा असल्यामुळे त्याचे आंब्याचं झाड पलटलं आणि त्यांचे 10 ते 15 मेंढरं मृत्युमुखी पडले आणि काही मेंढ्या जखमी आहेत. त्यांच्याजवळ शेती नाही, त्यामुळे त्यांचा व्यवसाय हा मेंढपाळ आहे आणि त्यांच्या मेंढरं या आंब्याचे झाड पलटल्यामुळे मृत्युमुखी पडले.